कोजागिरी पौर्णिमेची कथा। एका गावात शंकर नावाचा एक संस्कारी परंतु अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत करण्यास सांगितले। ब्राह्मणाने विधिव्रत कोजागिरी व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि हे दाम्पत्य सुखाने संसार करू लागले। कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र व कुबेर यांची पूजा केली जाते। असं मानलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला या देवता देवलोकातून पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण करून आटवलेल्या अमृत स्वरूप दुधाचा नैवेद्य देवतांना दाखवून प्रसन्न करतात। म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यास लक्ष्मी प्राप्त होते अशी मान्यता आहे। त्याचबरोबर याच दिवशी समुद्रमंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली। त्यामुळे या दिवशी श्री लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे। तर दुसऱ्या कथेनुसार या दिवशी वृंदावनात श्रीकृष्ण भगवान यांनी राधा आणि इतर गोपिकांसोबत रासलीला केली होती। त्यामुळे या दिवशी रास गरबाही खेळला जातो। कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे। घरातील मंदिर स्वच्छ करून माता लक्ष्मी आणि श्रीहरी यांच्या पूजेची तयारी करावी। यासाठी एका पाटावर लाल किंवा पिवळे रंगाचे कापड पसरवावे। त्यावर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूजींची मूर्ती स्थापित करावी। त्याचबरोबर पाटावर सभोवताली रांगोळी काढावी। तुमची इच्छा असल्यास तुम्ही तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर लाल कपडा पसरवून त्यावर लक्ष्मीची, सोन्याची किंवा अन्य धातूची मूर्ती स्थापित करू शकता। त्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून उदबत्ती दाखवावी। त्याचबरोबर नैवेद्यात पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करावी। लाल किंवा पिवळी फुले अर्पण करावी। लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते अशी मान्यता आहे। रात्री चंद्र दिसल्यावर मातीच्या भांड्यात दूध किंवा खीर भरून चाळणीने झाकून चंद्रप्रकाशात ठेवावी। रात्रभर जागृत राहून विष्णू सहस्रनामाचा जप करावा। श्री सुक्ताचे पठण करावे। श्रीकृष्णाचा महिमा करावा। श्रीकृष्ण मधुराष्टकम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे। पूजेच्या सुरुवातीला गणपतीची आरती करावी। त्यानंतर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवी लक्ष्मीला अर्पण करून कुटुंबातील सदस्यांना दूध किंवा खीर प्यायला देवी। असे म्हटले जाते की अशा प्रकारे भगवान विष्णू आणि धनाची देवता यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्ती मिळते। कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात? कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते। यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते। वातावरणात बदल होत असतात। अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते। ही ताकद म्हणजे कॅल्शियम दुधातून मिळते। यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे। याशिवाय
दुधात ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याने दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात आणि हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात. आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. चंद्रप्रकाशात दूध पिल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर त्याचं सेवन केलं जातं. अस्थमा, दमा असणाऱ्यांकरता ही रात्र अत्यंत उपयोगाची असते. या रात्री दम्याचे औषध खिरीत मिसळून चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.